औंदा पाऊस पाणी चांगलाच झाला आहे ना, भारी काम झालं एकदम. हा संपत काय रे, काही टेन्शन मध्ये का काय? नाही, तुम्हाला कसं कळलं मी टेन्शन मध्ये? वय का आता आता मित्र टेन्शन मध्ये आहे, मित्राला नाही कळणार मग कोणाला कळणार? हा मग हे नव्या पिढीला का बरं कळत नाही मित्राविषयी, त्याच्या अडचणीविषयी? का बरं रे, काय झालं? सोन्याने काही केलं का? त्याने काही केलं असतं तर बरं झालं असतं. तो काही करीत नाही ना, हीच मोठी अडचण आहे. 12वी झाल्या असं वाटलं काम करल, पण नाही, वाईट संगतीला लागला. ती हाय आपल्या काळात बरं होतं आहे ना, आपला मित्र वाईट संगतीला लागला की आपण हक्काने त्याला 2 रट्टे देतो. आपला काळ वेगळा होता संपत. आपल्या काळात जबाबदारी होती आणि त्या जबाबदारीची जाणीव बी होती. आजकाल काही नाही, फक्त पैसा पाहिजे. मग तो कोणत्याही मार्गाने मिळाला तरी चालेल, पण फक्त पैसा पाहिजे. मला वाटतं आपलंच मार्गदर्शन कमी पडलं असेल. असं असेल ना, तू एक काम कर, त्याला ना आपल्या काकड सरांच्या सूर्य अकॅडमीत घेऊन जा. अरे सूर्य अकॅडमी फक्त अकॅडमी नाही, आजकालच्या तरुण पिढीचा चांगला मित्र आहे. अरे तिथं फक्त पोलीस भरती एमपीएससीतून अधिकारी नाही घडत, तर तरुण पिढीला जगण्याची एक शिस्त लागते. मेहनतीचं महत्व कळतं आणि स्वप्न पूर्ण करायची गोड लागते. तुम्ही सांगताय ना, मग तसंच करतो मी. अरे दे टाकून बिंदा सूर्य अकॅडमीत, होईल पोलीस. आणि नाहीच काय झालं, आपण आहे ना काय. हा, पण पाटील, आणि तसं बी असं चांगलं मार्गदर्शन कोण देतो? अरे संपत, आजकाल हे असं एकमेकाजवळ कोणी बसत आहे का? आणि बसले तरी त्या मोबाईल मध्ये डोसकं घालून बसत आहे. अरे असं एकमेकाजवळ बसलं, विचारपूस केली म्हणजे एकमेकाचे सुखदुःख कळते, आडी अडचणी कळते काय. अरे जशा संगती तशा रंगती काय. बरोबर बोलतो. बरं आता निघायचं का? हो, उद्या चला सोयाबीनला फवारा द्यायचा आहे. असं का? हे जाऊ काहीतरी. पाटील, त्या काकड सराकडे मला पण घेऊन चाललो लवकर. जाऊ उद्याच्याला माझं काम झालं का जाऊ आपण. हा सूर्य अकॅडमी. चालेल. चला येई जल याचे. चल काय म्हणतो अजून? अडवायला उंबरासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा